वाढत्या विमान प्रवाशांमुळे आगामी 50 ते 100 वर्षाचा विचार करून पुणे विमानतळाचा विस्तार होणार आहे। त्यासाठी 200 एकर जागेची गरज आहे। 25 एकर जमीन संरक्षण विभागाकडून घेण्यात येणार असून 65 एकर खासगी जागेचे हस्तांतरण करण्यात येईल। उर्वरित जागेसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। पुणे विमानतळ सल्लागार समितीची बैठक आणि उड्डाण यात्रा कॅफेच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते। यावेळी वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके उपस्थित होते। मोहोळ म्हणाले, धावपट्टीच्या विस्तारासाठी OLS सर्वेनुसार सर्व विभागांसोबत बैठकी सुरू आहेत। 25 एकर जमिनीच्या बदल्यात संरक्षण विभागाला अन्यत्र जागा दिली जाईल। या मागणीला संरक्षण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। तसेच खासगी 65 एकर जागेबाबत बोलणी सुरू आहेत। जागा संपादनाचे काम राज्य सरकारचे आहे, असे यावेळी मोहोळ यांनी सांगितले। पुणेकरांचा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे। येत्या काळात शहराच्या कोणत्याही भागातून विमानतळापर्यंत येता यावे यासाठी मेट्रोचे जाळे विमानतळापर्यंत जोडले जाणार आहेत। खडकवासला ते खराडी मेट्रो मार्ग पुढे विमानतळाला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे। त्या संदर्भात महामेट्रोला DPR तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे मेट्रो विमानतळासोबत जोडली जाईल, असंही मोहोळ यांनी सांगितलंय। अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा। तर त्यासाठी सुद्धा मागच्या काही काळामध्ये सातत्यानं दिल्लीमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, म्हणजे संरक्षण विभागाचे अधिकारी असतील, आमच्या AI अधिकारी असतील, DGCAचे अधिकारी असतील, या सगळ्यांसोबत सातत्यानं बैठका सुरू आहेत। OLS सर्वेसुद्धा झाला आहे। आता नेमकी आपल्याला किती जागा लागेल, पुण्याच्या विमानतळाचा विचार करताना पुढच्या 50-100 वर्षाचा विचार आम्ही आत्ता करतोय। आणि त्यामुळे एअरफोर्स असेल, म्हणजे डिफेन्स असेल आणि खाजगी असेल, अशा पद्धतीनं साधारणतः 200 एकरपेक्षा जास्त जागा आम्ही ताब्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे। त्यासाठीचं सूत्रसुद्धा ठरलं आहे। आज डिफेन्सच्या काही ज्या जागेमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी रडार आहे, अशी एक 25 एकरची जागा आम्ही त्यांना विनंती केली आहे। मी मागेही सांगितलं, त्याच्या बदल्यात आम्ही जर पलीकडच्या बाजूला आम्ही 65 एकर जागा, पूर्वेच्या बाजूला आम्ही भूसंपादन खाजगी जागेचं करतोय, त्यामध्ये अधिकची जागा आम्ही त्यांना देऊ, अशा पद्धतीचं आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं आहे। त्या पद्धतीनं त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण तयार करून देऊ। रडार पूर्णपणे तुम्हाला जे तयार ते नव्यानं करून देऊ, अशा पद्धतीने तेही चालू आहे। नव्यानं कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्रपणे ह्या कार्गोची सुद्धा जास्तीत जास्त आम्हाला अजून व्यापकता कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा कार्गोसाठी सुद्धा स्वतंत्र एक प्रकारचं त्या ठिकाणी नव्यानं अजून काही डेव्हलप करता येईल याचाही विचार त्याच्यामध्ये केला आहे। आणि म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये याला मूर्त स्वरूप नक्की येईल। राज्य सरकार या सगळ्या जागांसाठीचं भूसंपादनाचा खर्च देशात कुठेही जर नवीन विमानतळ व्हायचं असेल, विस्तारीकरण करायचं असेल तर राज्य सरकारच जमीन देतं। त्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये जे काही विमानतळाचं धावपट्टीचं विस्तारीकरण होतं आहे त्यासाठी जी खाजगी जागा लागेल त्यासाठी राज्य सरकार याच्यामध्ये मोबदला म्हणून 60% रक्कम राज्य सरकार देईल। आपल्यालाही माहिती आहे 20% महापालिका देईल, 10% PMRD आणि 10% PCMC याचं साधारणतः प्रमाण आहे। शिवाय हा रनवे ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला काही या बाजूच्या लोगावला जाणारा रस्ता त्याच्यामध्ये येतो, तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी म्हणून, कारण मग तो रस्ता तर आतमध्ये येईल, कारण धावपट्टी वाढवल्यानंतर धावपट्टी वाढते, त्याच्यानंतरचा काही परिसरसुद्धा आपल्याला सुरक्षेच्या कारणासाठी आपल्याला जागा घ्यावी लागते। तो रस्ता तो बाहेर न काढण्यासाठी तो महानगरपालिकेचे आजही आयुक्त होते, त्याची बैठक झाली। त्यासाठीचं जे भूसंपादन करायचं आहे त्यासाठी 65 कोटी रुपये ही महानगरपालिका देण्याची महापालिकेने तत्वतः मान्यता दिली आहे, कारण ते शेवटी सर्वसामान्य माणसांसाठी, पुणेकरांसाठी जे रस्ते आहेत त्यामुळे ती जागा तिथे घेतली जाईल, त्यासाठी महानगरपालिका खर्च करेल। त्यामुळे एकूणच पुढच्या काळामध्ये पुण्यातून आजही पुण्यात आपण जर पाहिलं तर जवळजवळ 200पेक्षा अधिक उड्डाणं या पुण्याच्या विमानतळावरनं होत आहेत। पुढचा आमचा हाच प्रयत्न राहील की पुण्याच्या विमानतळाच्या ह्या सगळ्या विस्तारीकरण, आता टर्मिनलचं या काम झालं, जुनं टर्मिनल आम्ही आता काम करायला घेतलं आहे, त्या ठिकाणचा विस्तार दोन्ही कनेक्ट केले जातील। पुढच्या काळात धावपट्टीचं विस्तारीकरण लवकरात लवकर होईल, त्यासाठीचं भूसंपादन ताबडतोब होईल। अशा पद्धतीनं पुणेकरांना अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी कशी सेवा देता येईल। शिवाय मेट्रो कनेक्टिव्हिटीचाही आम्ही विचार केला आहे। खडकवासला ते खराडी हा जो मेट्रो मार्ग आहे त्यासाठी सुद्धा महामेट्रोचे जे काही महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली। आमच्या AI आणि DGC आमच्या मिनिस्ट्रीच्या काही लोकांशी आम्ही त्या संदर्भात सुद्धा बोललो आणि हा विषय विमानतळाशी कनेक्टिव्हिटीचा विषय हा महामेट्रो, महानगरपालिका
यांच्याशी संबंधित असल्यामुळे महानगरपालिकेने तो DPR करण्यासाठीचा खराडी ते विमानतळ म्हणजे खडकवासला ते विमानतळ असा तो मार्ग पुढच्या काळात होईल आणि म्हणजे पुण्यातले जे काही 4 मेट्रो मार्ग आहेत ह्या 4ही मेट्रो मार्गाची कनेक्टिव्हिटी थेट विमानतळाशी जोडली जाईल। कुठलाही मार्ग असेल बघा, निगडी ते स्वारगेट आहे, हिंजवडी ते शिवाजीनगर आहे, वनाज ते रामवाडी आहे, या सगळ्या मार्गांना कुठलाही माणूस म्हणजे पुणे असेल, पुणे ग्रामीण असेल, पिंपरी चिंचवड असेल, या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या लोकांना मेट्रोतनं थेट कनेक्टिव्हिटी ही एअरपोर्टला मिळेल यासाठीचं सुद्धा नियोजन चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने हा DPR करावा, महापालिकेने पैसे द्यावेत, महामेट्रो त्याचा DPR करावा अशा पद्धतीच्या सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत। मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारचा हा एक प्रयत्न पुण्यासारख्या एका महामेट्रोच्या शहरासाठी आहे। 60 लाखाच्या वरती शहराची लोकसंख्या गेली आहे, दोन्ही शहरं मिळून 1 कोटी, जिल्हा मिळून 1 कोटीच्या पुढे आपण गेलो आहे। त्यामुळे पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करता या विमानतळावरनं अधिकाधिक सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील। आज पुण्याच्या विमानतळाच्या सल्लागार समितीची सुद्धा बैठक झाली, सर्व सदस्य त्या बैठकीला उपस्थित होते। अजेंडाही आजच्या बैठकीचा याच अनुषंगाने 2-3 विषय होते आणि त्याच्यावरती सुद्धा सगळ्या सदस्यांनी आपापले मतं मांडली, विचार मांडले आणि पुढच्या काळामध्ये सातत्याने या बैठका करण्याचं आमचं नियोजन आहे।